इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्र्यंबकेश्वर शहरातील मेन रोड येथे रात्री 8 ते 9च्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सारडा यांच्या खासगी घराचे पत्रे उडून रस्त्यावर पडले आणि त्याच वेळी तेथून 8 भाविकांचा समूह जात होता. त्यापैकी 3 जण पत्रे पडून जखमी झाले. जखमींपैकी अमित सुभाष आडे वय वर्ष 20 राहणार जोडमोहा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत श्री आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी त्यांच्यावर तातडीनं प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचार आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील विशेष उपचारासाठी आढे यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वतोपरी सहकार्य आणि आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः उपचारावर आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे देखील वैयक्तिकरित्या उपचारांचे संनियंत्रण करत असून आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.